हिवाळा म्हणजे शरीरासाठी चाचणीचा काळ. तापमान कमी झालं की रोगप्रतिकारशक्ती कमी होते, व्हायरस वाढतात, त्वचा कोरडी पडते, सांधे दुखू लागतात. तसेच सर्दी, खोकला, दमा, घसा बसणं, कफ साचणं अशा तक्रारी वाढतात. यासाठी योग्य जीवनशैली, आहार, घरातील स्वच्छता, त्वचेची काळजी आणि दैनंदिन सवयी यामध्ये बदल केले तर नक्कीच आजार आपण टाळू शकतो. पहिलं महत्त्वाचं म्हणजे शरीर उबदार ठेवण्यासाठी काळजी घेणं गरजेचं आहे. यासाठी योग्य कपड्यांची निवड करा. थरावर थर असलेले कपडे वापरा, जसे की उबदार इनरवेअर वापरा, त्यावर स्वेटर घाला आणि मग नंतर बाहेरून जॉकेट घाला. कान, नाक, हात सर्वात लवकर थंड होतात, त्यामुळे स्कार्फ, टोपी, ग्लोव्ज नक्की वापरा. पाय थंड राहिले की संपूर्ण शरीर थंड होतं, त्यासाठी जाड मोजे आणि उबदार शूज वापरा. ओले कपडे ताबडतोब बदला. ओलसरपणामुळे थंडी वाढून सर्दी खोकला होतो. गरम पाण्याचा वापर करा. खूप गरम पाणी वापरू नका. हलकं गरम पाणी प्या. बाहेर जाऊन आल्यानंतर हातपाय गरम पाण्याने धुवा. हिवाळ्यामध्ये योग्य आहार घ्या, यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते. जसं की हळद, अद्रक, लसूण, मिरी, दालचिनी यांचा आहारामध्ये समावेश करा. जास्त व्हिटॅमिन सी असलेले पदार्थ घ्या, जसे की संत्री, मोसंबी, लिंबू, आवळा, भाज्या, तीळ, शेंगदाणे, बदाम, अक्रोड यामुळे शरीर उबदार राहतं आणि ऊर्जा देतं. गूळ हा थंडीमध्ये उत्तम आहे. रक्तशुद्धी, कफ कमी करतो. गरम गरम आणि पौष्टिक पदार्थही घेणं गरजेचं आहे. हिवाळ्यामध्ये सूप, गरम दूध, हलवा, बाजरीची भाकरी, तांदळाची खीर चांगली. बाजरी, नाचणी, ज्वारी शरीराला उष्णता देणारे धान्य आहे. हिवाळ्यासाठी आवर्जून या गोष्टी नक्की खा. मेथी, पालक, अळशी, गाजर, बीट, हळदीचं दूध, तूप. पचन सुधारण्यासाठी थंडीमध्ये भूक वाढते, त्यामुळे अति खाणं टाळा. रात्री जड अन्न टाळा. गॅस, आम्लपित्त वाढतं. पचनशक्ती सुधारण्यासाठी जेवल्यानंतर गरम पाणी प्या. पुरेसं पाणी पिणं गरजेचं आहे. थंडीमध्ये तहान कमी लागते, पण यामुळे शरीराचं निर्जलीकरण होतं, त्यामुळे योग्य पाणी नक्की घ्या आणि कोमट पाणी घ्या. त्याचबरोबर सकाळी उठल्यानंतर कोमट पाणी प्या, यामुळे टॉक्सिन्स बाहेर पडतात. व्यायाम करा, यामुळे रक्ताभिसरण सुधारतं. नियमित व्यायाम करा, यामध्ये चालणं, योगा, प्राणायाम, सूर्यनमस्कार घाला, त्यामुळे तुमची रोगप्रतिकारशक्ती नक्कीच वाढते. घरात ओलसरपणा, थंडी आणि धूळ वाढली की आजार वाढतात, त्यामुळे रोज खिडक्या उघडून घरात हवा खेळती ठेवा. बिछाने, ब्लँकेट, उशी यांची स्वच्छता ठेवा, जेणेकरून जंतू वाढणार नाहीत. त्याचप्रमाणे घरामध्ये वातावरण कोरडं राहील याची काळजी घ्या. सर्दी, खोकला आणि फ्लू टाळण्यासाठी काही घरगुती उपायही नक्कीच करून तुम्ही बघू शकता. त्यामध्ये तुम्ही स्वच्छता राखा, हात वारंवार धुवा, खोकताना, शिंकताना तोंडावर रुमाल धरा. थंड पाण्यातून बाहेर आल्यानंतर लगेच गरम पाण्याने स्नान करू नका. गर्दी टाळा. हिवाळ्यात व्हायरस लवकर पसरतात. गर्दीची ठिकाणे शक्यतो टाळा. गरम वाफ घ्या. आठवड्यातून 1 ते 2 वेळा वाफ घेतल्यानंतर कफ साचत नाही. घसा बसणं टाळण्यासाठी थंड पाणी, आईस्क्रीम, थंड पेये कमी करा. मीठ पाण्याने गुळण्या करा, जेणेकरून घसा स्वच्छ राहतो. झोप आणि विश्रांती. हिवाळ्यात झोप पूर्ण नाही झाली तर रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होते. त्यासाठी 7 ते 8 तासाची झोप घेणं खूप गरजेचं आहे. झोपताना पायाजवळ गरम पाण्याची बॉटल नक्कीच ठेवू शकता. त्वचा आणि ओठांची काळजी घ्या. थंडीमध्ये त्वचा कोरडी पडते, फाटलेली असते, त्यामुळे आजारांना दार उघडं राहतं. अंघोळीनंतर ताबडतोब तुमच्या त्वचेवरती मॉइश्चरायझर लावा. ओठांसाठी लिप बाम वापरा. खोबरेल तेल वापरा. हातापायांसाठी तिळाचं तेल वापरा. ज्येष्ठ नागरिक आणि मुलांसाठी खास काळजी घ्या. ज्येष्ठ नागरिकांनी गरम पाणी, गरम अन्न नक्कीच खा. BP, शुगर, दमा असलेल्या लोकांनी औषधे वेळेवर घ्या. घरामध्ये हलकी हालचाल नक्कीच ठेवा. नुसतंच बसून राहू नका. मुलांसाठी, जेणेकरून मुलांचं थंड वाऱ्यांपासून संरक्षण करा. त्यांना गरम पाणी द्या. सर्दी खोकला सुरू होताच घरगुती उपाय करा, जसं की हळदीचं दूध, वाफ घ्या. तिळाच्या तेलाने त्यांना मालिश करा, जेणेकरून स्नायू मोकळे होतात. हळदीचं दूध नक्की घ्या, कफ कमी होतो. तिळाचे आणि गुळाचे लाडू नक्की खा. रात्री उशिरा खाणं टाळा. हिवाळ्यात आजार टाळण्यासाठी शरीर उबदार ठेवणं, स्वच्छता ठेवणं खूप गरजेचं आहे.
त्याचप्रमाणे व्यायाम आणि पुरेशी झोप हे जर उपाय केले तर सर्दी, खोकला, कफ, फ्ल्यू, त्वचेचे आजार, सांधेदुखी यापासून नक्कीच आपलं संरक्षण होऊ शकतं आणि आपण नक्कीच तंदुरुस्त राहू शकतो. यासाठी काही गोष्टी कटाक्षानं पाळणं आणि चांगल्या सवयी लावणं खूप गरजेचं आहे.